तुम्हाला जर का ॲसिडिटी वाढली असेल तर मग आपल्याला आहे ना ॲसिडिटी कमी करण्यासाठी आपल्याला कोणता उपयोग आहे हे बघा. आता आपल्याला आहे ना याच्यावर आपल्याला आहे ना असा एक काढा बनवायचा आहे ना ॲसिडिटीसाठी, की तो योग्य करून आपल्याला आपल्या आहारासाठी चांगला राहील. हे बघा, आपण याच्यामध्ये आता काय घेतलेलं आहे, दूध. आणि दूध घेऊन आपण त्याच्यामध्ये काय टाकणार आहोत, हे बघा. आता हे घेतले आलं, हे आपल्याला याच्यामध्ये आलं टाकायचे. आणि परत त्याच्यामध्ये ना चहा पावडर. हे बघा, आता याच्यामध्ये ना भरपूरशी चहा पावडर टाकली, म्हणजे असं जेवढं लागेल तेवढं, जास्त पण नको आणि कमी पण नको. परत आपण थोडं टाकतो. आणि हे बघा, आता याच्यामध्ये ना आपण आले टाकलं आहे. आणि आपण हे आता सध्या हे गॅसच्या शेगडीवर जे आपण हे शेगडी असते ना इलेक्ट्रॉनिक, त्याच्यावर आता चहा बनवतो आहे. फक्त हे आपण ॲसिडिटीसाठी जो चहा बनवतो आहे ना, ह्यो असा योग्य राहील की आपल्याला एक 10 मिनटात कशी पण ॲसिडिटी झाली असेल तर ती आपल्याला कमी होऊन जाईल. आणि आपल्याला कुठलाही ॲसिडिटीचा त्रास असेल तर आपण आलं आणि याच्यामध्ये थोडी पत्ती, चहा पावडर हे जर वापरलं ना, आणि फक्त दूध. आणि काय म्हणतात, काही लोक म्हणतात की दुधाचं चहामुळं ॲसिडिटी वाढते. ॲसिडिटी वाढत नाही. फक्त दुधाला आहे ना जास्त असं गरम करू द्यावं लागतं, म्हणजे असं उकळू द्यावं लागतं जास्त. जेवढं उकळलं ना तेवढं त्याच्यामधले जे घटक असतात ना ते आपल्याला ॲसिडिटीला तकलीफ होते. त्याच्यामुळं जे कवळे घटक असतात ते म्हणजे कम से कम आपल्याला आहे ना हा चहा 10 मिनटं तरी उकळू द्यायचा. आणि 10 मिनटं उकळला की परत काय करायचं आपल्याला, याच्यामध्ये ना परत म्हणजे अशी थोडीशी अद्रक टाकायची. परत थोडीशी, अशी जास्त नाही, थोडी. आणि परत आपल्याला काय करायचं, थोडं याच्यावर आहे ना आपला आहाराचं प्रमाण वाढायचं. आपल्याला कसलीही ॲसिडिटी झाली असेल तर हा आपण जर चहा सेवन केला ना तर 100% आपल्याला आराम मिळून जाईल. एक 10 मिनटातच आराम मिळतो. हे बघा, आता एवढं हे किती लाल झालेलं आहे दिसतं ना तुम्हाला. बघा, आता हा चहा आहे ना भरपूरसे लाल झालेला आहे. म्हणजे आपण आहे ना जवळपास याच्यामध्ये पूर्णच दूध वापरलेलं होतं. याच्यामध्ये पाण्याचा एकही थेंब नाही. आणि पाण्याचा थेंब नसताना याच्यामध्ये फक्त आपण काय केलं आहे, चहा पावडर आणि 2दा आले म्हणजे अद्रक टाकले. त्याच्यामुळं आपल्याला काय होणार आहे, ह्या दोन्ही घटकामुळे आहे ना आपली जेवढी जी ॲसिडिटी वाढत असेल ती आपल्याला कमी होऊन जाईल.